पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। आमदारांच्या गाडीला अपघात, नेमका कसा? मोटारसायकल स्वार जखमी, आमदार गाडगीळ किरकोळ जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू। आमदार मंत्र्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर। मिरज वृत्त। सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या टोयोटा इनोव्हा गाडीचा जोरदार अपघात झाला असून मोटारसायकलस्वार ही जखमी झाला आहे। अपघातामध्ये एवढा भीषण होता की गाडीच्या सर्व एअरबॅग ओपन झाल्या आहेत, त्यामुळे दुर्दैवी घटना टळल्याचे प्रथमदर्शी दिसून येते। सदर अपघात हा दुपारी 2च्या सुमारास घडला असून सुधीरदादा गाडगीळ हे म्हैसाळवरून रत्नागिरी नागपूर हायवेने सांगलीच्या दिशेने जात असताना अचानक मोटारसायकलस्वार अर्जुनवाड बायपास रस्ता चुकल्याने अपघात झाल्याचे समजते। एअरबॅग उघडल्यानंतर आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मोटारसायकलस्वार यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने अधिक तपास सुरू आहे। नेमका अपघात झालाच कसा? गाडीचा वेग नेमका होता किती? चालकाला वेळीच वेग आवरता आला नाही का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। आमदार मंत्र्यांच्या अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याने नेमक्या काय उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि सुरक्षतेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। उगारून परत सांगलीला येत असताना अर्जुनवाडला आम्ही नॅशनल हायवे घेतला। तिथून काही अंतर आल्यानंतर एक मोटरसायकल स्वार एकदम वळून अचानक आमच्या गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबला तरी सुद्धा थोडीशी धडक झाली। गाडीतले सगळे एअरबॅग पण उघडले आणि कुणालाही काही इजा झाली नाही। त्या मोटरसायकल स्वारालाही फारशी काही इजा झाली नाही। 108 बोलवून लगेच त्यांना मिरज सिव्हिल ऍडमिट करायला सांगितलं आणि माझ्या हाताला किरकोळ जखम झाली ते टाके घातले। खूप लोकांनी फोन करून प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाद्वारे विचारपूस केली आणि या सर्व नागरिकांना, हितचिंतकांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी व्यवस्थित आहे, त्यामुळं काळजी करू नका। गजानन कृपेनं सर्व काही ठीक आहे।